सोलापूर जिल्ह्याच्या अकलूजमधल्या एका केंद्रावर चुकीचं बटन दाबल्यामुळे मशीन बंद झालंय आणि अर्ध्या तासापासून मतदार रांगेमध्ये खोळंबलेले आहेत। चुकीचं बटन दाबण्यात आल्यामुळे ईव्हीएम बंद पडलेला आहे आणि त्यामुळे मतदारांचा खोळंबा झालेला आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार मोठ्या उत्साहानं सकाळी घराबाहेर पडून मतदानाला जात आहेत, पण राज्यात अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्याच्या किंवा मशीनमध्ये बिघाड झाल्याच्या घटना समोर येत आहेत। अकलूजमध्ये एका मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात 7:30ला झाली आहे, मात्र मशीनच सकाळपासून सुरू न झाल्यामुळं मतदार सकाळपासून रांगेत उभारलेले आहेत। जवळपास आता मतदान सुरू होऊन 40 मिनिटापेक्षा जास्त वेळ झालेला आहे, पण अजून मतदानाला सुरुवात झालेली नाही आहे। मशीनमध्ये काहीतरी अडचण आहे। गेल्यावेळी नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा अशाच पद्धतीने गोंधळ पाहायला मिळाला होता। त्याच पद्धतीने इथं आता जिल्हा परिषदच्या निवडणुकीत सुद्धा गोंधळ दिसतोय। किती वाजता आलाय तुम्ही? 6 वाजता आलो मी, लवकर आलो, फक्त उशिरा झालं। बर, मशीन अजून सुरू झालं? अजून चालू झालं। मशीन चालू झालं होतं, पण CRC बटन दाबलं गेलं वाटतं, बर, क्लोज केलं, हां, त्यामुळे सगळंच उडालं। ते परत चालू करावं लागले, सगळं सील तोडून परत पॅक करावं लागलेलं आहे। चुकून CRC केलं गेलेलं आहे, हां। त्यामुळे सगळा डाटा गेलेला आहे। मग आता परत परत मतदान आता तुम्ही सकाळपासून झालंय? हो, 20 मिनिटं झाले आम्ही इथं उभा आहे, पण त्यांचं काहीतरी मशीनमध्ये खराबी झालेली आहे, त्याच्यामुळे आम्ही इथं उभाच आहे अजून। काय नेमकी अडचण काय काय झाली? सुद्धा नाही अडचण, ते जरा मशीन एरर दाखवतो। एरर दाखवतोय? प्रॉब्लेम काय नाही। मग अजून सुरुवातच झाली नाही झाली सुरू। मग आता मशीन बदलावं लागणार? नाही नाही मग? झाली, आता चालू। क्लोजचं बटन दबलं होतं बर. चुकून, त्यामुळे आता परत केलेलं आहे दुरुस्त, सुरू होईल आता 1 मिनिटात। ते चुकीचं बटन दाबल्यामुळं मशीन सुरू झालेलं बंद पडलं असं त्यांचं म्हणणं आहे। मात्र सकाळपासून ही लोक इथं रांगेत उभारलेली आहेत। आता जवळपास 8:15 वाजून गेलेले आहेत आणि अजूनही मतदानाला सुरुवात झालेली नाही आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाण, एबीपी माझा, अकलूज। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।